शेतकरी विरोधी 3 काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे 26 जुलै 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व राज्य सचिव तुकाराम भस्के यांनी केले। विविध मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तहसीलदार नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांच्या मार्फत सादर करण्यात आले। महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, संलग्न भारतीय शेतमजूर युनियन तालुका शाखा नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जातवार बजेट व जातवार वेतन ही पद्धत बंद करा। केंद्र शासनाच्या या बाबतीत निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी करू नये। शेतमजुरांना वर्षातून किमान 200 दिवस काम द्या व प्रति दिवस 600 रुपये मजुरी द्या। मागेल त्याला काम व वेळेवर वेतन द्या। अनुसूचित जाती जनजातीच्या सब प्लॅनची निधी इतरत्र वळवू नका। शेतमजुरांसाठी सर्वकष केंद्रीय कायदा करून सर्व राज्यात कल्याणकारी मंडळाची स्थापना करा व त्यांना सर्व योजनांचा लाभ द्या। शेतमजुरांना वयाच्या 55 वर्षानंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन द्या। सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा। शेतमजुरांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करा व घरासाठी किमान 5 लाख रुपये अनुदान द्या। अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे द्या। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत सर्व अतिक्रमण धारकांना सामावून घ्या व त्यांना जमिनीचे पट्टे द्या। शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे रद्द करा। किमान आधारभूत किंमत MSP चा कायदा करा। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करा। ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात संजय मांडवधरे, अमरावती विभागीय संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सुनील मेटकर, संतोष सुरजुसे, गणेश अवझाडे, सतीश शिंदे, विनोद तरेकर, भानुदार मंदुरकर, रवींद्र तलवारे, हरिदास देशमुख, प्रफुल्ल देशमुख, श्रीकृष्ण वैद्य इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। कृषी कायद्याच्या विरुद्ध आंदोलन होत आहे। गेल्या 8 महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर देशातील शेतकरी कृषी कायद्याच्या विरुद्ध आंदोलन करीत आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। हे आंदोलन विफल व्हावं, हे आंदोलन मोडीत निघावं म्हणून सरकारने शक्यतोवर सगळा प्रयत्न केल्यावरही गेल्या 8 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये या कृषी कायद्याला घेऊनच सरकारनं या कायद्याला विरोध म्हणून काही विधेयकं दाखल केलेली आहेत, ज्याला आपण अशी मागणी केलेली आहे की या विधेयकाला सरकारने स्पष्टपणानं विरोध करावा। आज देशभर या कृषी कायद्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी मागणी दिवस साजरा करावा, पाळावा म्हणून आज देशव्यापी आंदोलन आहे। आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कामाच्या घाईगर्दीमध्ये हे आंदोलन मोठ्या संख्येनं करता येत नाही, याची जाणीव ठेवून निदर्शनं करून सरकारला याची जाणीव द्यावी की हे आंदोलन शेतकऱ्यांमध्ये आजही त्याची तीच अवस्था आहे जेव्हा या देशामध्ये हे कायदे पारित करण्यात आले आणि या कायद्याला विरोध शेतकऱ्यांनी केलेला आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।